नमस्कार, मी समीर अनिल रुपदे, पुणे शहर भाजप चिटणीस। आत्ता जो विषय चालू आहे तो म्हणजे SIR। सगळे नुसते म्हणतात SIR, पण आत्ता बरीच अशी मंडळी आहेत की ज्यांना SIR म्हणजे काय हे माहीत नाही। पण ठीक आहे, असो, आपण त्याबद्दल आता मी थोडक्यात फक्त सांगतो की हे निवडणूक आयोग जे आहे हे काय करणार आहे। तर आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो बघा की अरे आमच्या शेजारचे तर ते निधन झाले त्यांचं, तरी त्यांचं नाव आहे, काहींची 2 वेळा नावं आलेली आहेत, अरे काही लोक आमची तर राहत नाही आहेत। मग आपण ह्याचं बघतो की मतदानाचा टक्का आपण बघतो की अरे फक्त 50% मतदान झालंय। मग हे का होतं, तर उरलेले 50%चं काय। तर बऱ्याच वेळा असं होतं की 100%पैकी 25% ही काही नावं जी आहेत त्यापैकी 10% दुबार असतात, एक 5% मयत असतात, किंवा काही लोक शिफ्ट झालेली असतात दुसरीकडे, मग त्यांचं तिकडच्या यादीत नाव असतं। मग हे काम करायचं जे आहे हे सरकारने आता काय केलं की हे SIR म्हणजे तेच आहे की ह्याची नावं काही डिलीट करणं, कोण शिफ्ट झालं असेल तर ते करणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे SIR आहे। तर आता तुम्हाला काय करायचं, तर SIR म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा एक करायचं की तुमचं नाव आधी बूथ लेवल ऑफिसर तुमचा कोण आहे हे तुम्हाला आधी बघायचं आहे। कारण काय तुमचा BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर कोण आहे हे जर का तुम्ही बघितलं तर त्याला तुम्ही कॉल करायचा आणि त्याला सांगायचं की बाबा रे तुझ्या यादीमध्ये माझं नाव आहे, तर तू मला तो फॉर्म घेऊन ये आणि तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। त्यात तुमचं नाव, गाव, फळफूल म्हणजे ते सगळं तुम्ही भरा, किंवा कुठं राहतो, काय राहतो, आणि त्यात एक अजून एक हे मॅपिंग करणार आहेत। मॅपिंग म्हणजे काय, तर 2002 साली तुम्ही मतदान केलंय का, आणि जर का तुम्ही मतदान केलं असेल तर ते 2002चे डिटेल्स टाकायचे, आणि जर का तुम्ही 2002 साली मतदान केलं नसेल तर मग आत्ताचं टाकायचं तुमचं। पण मग तुम्ही 2002 साली तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा कोण जे असतील त्यांचं नाव त्याला कनेक्ट करायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे मॅप होणार किंवा तुम्ही खरंच आत्ताचे हे खरे मतदार आहात। नाही तर काय होईल, कोणी कुठे येईल, 10 दिवस इथं महाराष्ट्रात राहील आणि त्याचं नाव तो रजिस्टर करेल, तर तसं होता कामा नये। तर आपल्याला हे SIR मॅपिंग फार गरजेचं आहे। जर का तुम्ही हे केलं नाही तर तुमचं नाव मतदार यादीतनं डिलीट होणार आहे, हे कंपल्सरी आहे प्रत्येकाला करणं। बरं, आणि अजून एक म्हणजे असं की आता तुम्हाला 2002च्या यादीत तुमचं नाव कधी आहे, कुठं आहे, आणि तुम्ही कुठं मतदान केलं हे बऱ्याच जणांना आठवणार नाही। आपल्याला आता मागच्या वेळेस कुठं केलेलं हे बऱ्याच जणांना आठवत नाही, तर 2002चं कसं काय आठवणार। तर त्याच्याकरता पण तुम्हाला सांगतो की तुम्ही ECI नेट हे ॲप आहे प्ले स्टोअरवरती, हे ECI नेट ॲप इन्स्टॉल करा, त्यात तुमचं नाव टाका, 2002चं त्यावर बटन आहे, क्लिक करून तर तुमचं नाव टाकलं 2002 साली तुम्ही कुठं मतदान केलं हेही कळतंय। मी उदाहरणार्थ आता मी आहे, तर मी 2002ला मी 18 वर्ष पूर्ण नव्हतो, तर माझे आई आणि वडिलांनी कुठे केलं, तर हे तुम्ही ECI नेटवर टाका, त्यात लगेच तुम्ही आई वडिलांचं नाव टाका की लगेच तुम्हाला कळेल की तुमच्या आई आणि वडिलांनी कुठं मतदान केलेलं, त्याचा पण सिरियल नंबर आणि तुमचा यादी नंबर लिहून ठेवा आणि त्या BLOला द्या। मग त्याच्याकरता तुम्ही काय करा, तुमच्या आजूबाजूला जे नगरसेवक आहेत कुठल्याही पक्षाचे असतील त्यांना जाऊन तुम्ही भेटा, तुमचं नाव आत्ता कुठल्या यादीत आहे हे सगळं एकदा चेक करा। त्या यादीत उदाहरणार्थ बाबा माझं नाव जर का 313 नंबरच्या यादीमध्ये आहे आणि माझा 913 हा सिरियल नंबर आहे, तर तुम्ही 313 नंबर हे जर का तुम्हाला कळलं यादी नंबर, तर त्या यादीचा तो BLO कोण आहे, BLO म्हणजे काय, बूथ लेवल ऑफिसर, हा कोण आहे त्याला फोन करा, त्याला लगेच सांगा बाबा कधी येतोय तू माझ्या घरी, किंवा आपण कुठं भेटायचं, हे सगळं महत्त्वाचं आहे, हे तुम्ही करा आणि मग तुमचं SIRचं कंप्लीट होईल। फक्त एक लक्षात ठेवा, हे सगळ्यांना जरूर सांगा, जर का तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुमचं नाव डिलीट होणार आहे। मग ज्यांनी मागच्या वर्षी जरी रजिस्टर केलं असेल तरी त्यांना हे BLOचं काम करणं गरजेचं आहे। धन्यवाद।